ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या ज्येष्ठ अभ्यासू आणि उच्चशिक्षित माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसाठी महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाचे मागचे दार 5 मार्चला उघडणार आहेत। त्यामुळे इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तिकीट देण्यावरूनच सर्वच राजकीय पक्षात आणि विशेष करून शिवसेना भाजप पक्षामध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला होता। शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये अनेकांनी बंडखोरी करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर काही बंडखोरांनी आपला अर्ज मागे देखील घेतला होता। त्यामुळे ज्यांना तिकीट मिळाले नव्हते त्यांना विविध समित्यांमध्ये किंवा स्वीकृत नगरसेवक पदावरती वर्णे लावण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्यानुसार आता येत्या 5 मार्च रोजी स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावं जाहीर करण्यात येणार आहेत। अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश आणि बक्षीस म्हणून उमेदवारीही दिल्याने शिवसेनेच्या अभ्यासू आणि उच्चशिक्षित माजी नगरसेवकांना देखील उमेदवारीला मुकावे लागले होते। अशा ज्येष्ठ पक्ष इच्छुकांना स्वीकृत म्हणून आमंत्रित करण्यास प्राधान्य मिळायला हवे असा मतप्रवाह जुन्या जाणत्या शिवसैनिकांमध्ये वाहत आहे। ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे। संख्याबळानुसार शिंदे गटाच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून त्यांच्या पक्षातील 6 जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे। शिवसेना उभाटा पक्षाचा केवळ एकमेव नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून एकालाही ही लॉटरी लागणार नाही। भाजपाचे 28 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून 2 शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 8 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षाचा 1 अशा 10 जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे। मात्र येत्या 5 मार्च रोजी स्पष्ट होणार आहे। मात्र ही लॉटरी कोणाला लागणार हे येत्या 5 मार्च रोजी स्पष्ट होणार आहे।